हो नमस्कार, मी पवार माधवी. मी आज ना पाळं भाजी करणार आहे. गावठी आहे ती जंगली भाजी. ते मी कशी करायची दाखवते. आणि ती कशी आहे माहिती आहे का? ही बघा, आपट्याच्या पानांसारखी आहे. मी आता चिरून घेतले, तिला दाखवते. हे बघा, ह्याच्या आपट्याच्या पानांसारखी आहे. आणि मी आता तिला चांगली हे करून चिरून घेतले, पाण्यात घालून घेतले. आता मी तिला उकडवायला टाकते. ते उकडवूनच घेते, कारण शिजेल नाही शिजेल माहिती नाही ना, त्याच्यामुळे मी उकडवून घेते. जास्त बारीक चिरलेली नाही आहे मी. पण हे पान आहे ना, मोडून मी ह्याच्यामध्ये टाकून देते, कारण मी तुम्हाला दाखवायसाठी ठेवले होते. ही भाजीचं नाव नाही मला माहिती. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण मला खायला खूप आवडते. मी नेहमीच घेते मार्केटमध्ये आल्यावर. तर हे 2 पाण्यातनं धुवून घेतले, तर तिसऱ्या पाण्यात टाकले मी. तर मी हे पाण्यामधनं काढून ह्या पाण्यात टाकते उकडवायला. थोडेसे वाफवून घेते, म्हणजे शिजायला किंवा कांद्यामध्ये परतायला हे होईल, बरं पडेल. थोडी जाडच असते ती भाजी, एवढी कवळी नाही आहे, पण अगदी आपट्याच्या पानांसारखी आहे. कवळी पानं, खायला खूप छान लागते, आवडते मला. म्हणून ह्या भाजीचं नाव माहिती नाही मला. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. तुमच्याकडे पण अशी भाजी मिळते का, हेही सांगा. कारण की नवीन भाज्या भरपूर येतात, पण मला ही भाजी आवडते. मी तर शोधून घेऊन येते, कारण की ह्या वेळेला आमच्या नाक्यावरतीच भेटली, तर म्हटलं घेऊया. गेल्या वर्षी आली नव्हती, कारण पाऊस लवकर पडला होता ना, त्याच्यामुळं ही भाजी भेटली नव्हती. एकच वेळ आली मार्केटमध्ये, त्याच्यानंतर आलीच नाही. आणि मी म्हटलं की आपण नंतर घेऊया, म्हणून घेणं नाही झालं. आणि नंतर आली नाही, पाऊस खूप लवकर पडायला लागला. आणि ह्या वेळेला भाजी लवकर आली मार्केटमध्ये, असं काही नाही. तर थोडी आपण वाफवून घेतल्याच्यानंतर फोडणी देणार. त्याच्यामध्ये मी कांदा, टमॅटो, 2 कांदे घेतलेत, अर्धा टमॅटो घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये मिरच्या पण चॉपर करून घेतल्यात, 2-3 मिरच्या चॉपर करून घेतल्यात. एवढा आपल्याला कांदा त्याच्यात घालायचा आहे, तरच भाजी छान लागते. कांदा जास्त घातल्याशिवाय भाजी चांगली लागत नाही. पालेभाजीला कांदा भरपूर लागतो. जशी मेथीची भाजी करतो ना, तसंच आपल्याला ही भाजी करायची आहे. पण हे मला तुम्हाला दाखवायचं होतं, कारण मला ह्याचं नाव माहिती नाही. तुम्हाला जर नाव माहिती असेल तर मला नक्की सांगा. अजून एक ते ह्याच्यासारखं फळ येतं, ते आलं नाही अजून मार्केटमध्ये, तेही दाखवेन तुम्हाला. पण सुकवल्यावर एकदम आमसोलासारखं होतं ते. उकडू द्या थोडा वेळ, नंतर दाखवते. भाजी चांगलं मस्त उकडवून घेतले, शिजली भाजी चांगली. मी आता तिला उतरवते आणि थंड करायला ठेवते. तवसर मी ह्या दुधीच्या पाण्याला फोडणी देते. फोडणी द्यायला गॅस स्लो करते, तो गॅसवरती चालूच ठेवते त्याला. नंतर आपण मी ते उतरवून ठेवूया, थंड होते ते. ह्याच गॅसवरती पटकन फोडणी देते. हे दुधीचं पाणी आहे भातावरती खायला. व्हाईट पाणी करायचं आहे, त्याच्यामध्ये चिंचेचं आगळ टाकायचं आहे. हे चिंचेचं पाणी करून ठेवलं आहे. आणि ह्या 2 मिरच्या आणि मोहरी ह्याची फोडणी घालायची आपल्याला. बघा, दुधी चांगलं शिजलं आहे, त्याची शिट्टी काढली आणि असंच उकडायला ठेवलं आहे. तर हे गरम झालं की तेल आपण त्याला फोडणी देऊया, मग मी भाजी करते. हे बघा, हे गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी आता टाकते तेल, 1 पळी तेल टाकते. थोडंसं टाकलं तेल, त्याच्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी बारीक आहे, थोडीशी टाकून देते. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कढीपत्ता आणि मिरची, सुकी मिरचीचा तडका द्यायचा आहे. आणि मग चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं हे चिंचेचा कोळ. त्याच्या बिया पडल्या तरी चालतात, हरकत नाही. हे तडतडली ना की हे 2 टाकते त्याच्यामध्ये मी. हे बघा, ह्याच्यात टाकले मी कढीपत्ता. मी याच्यामध्ये टाकते, मी लाल मिरच्या 2 घेतल्या, त्याचे 4 तुकडे केलेत मी. आपण चालू गॅसमध्येच उकळताच मी फोडणी दिली त्याला. हे बघा, हे झालं दुधीचं पाणी. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिंचेचं कोळ. हे बघा,
1 वाटी पाणी केलं होतं चिंचेच्या कोळचं, ते तेवढं सोडले त्याच्यामध्ये मी. आणि आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. असं उकळतच फोडणी दिली ना छान लागतं, म्हणजे वेगळं काढून काही टाकायची गरज नाही. 1 आणि अर्धा मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. आता उकळी आली की आपलं ते दुधीचं पाणी झालं. हे बघा छान झालं आहे दुधीचं पाणी, मस्त. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण असं करून खाऊ शकता. दुपारच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला, कधीही खा. थोडंसं करायचं, खायचं. आणि किंवा चिंचेचा आगळ टाकलेला असतो ना, त्याच्यामुळे त्याला रात्रीचं किंवा सकाळला खायचं नाही, सकाळचं संध्याकाळला खायचं नाही असं नाही. कारण एकदाच करायचं, फ्रेश करायचं आणि तेव्हाच खायचं, शिळं ठेवायचं नाही, कारण ते आंबट असतं. त्याच्यामुळं वेळ जेवढं आपल्याला लागेल तेवढंच करायचं. आता संध्याकाळची वेळ आहे, 4 माणसांना लागणार आहे, तेवढंच करायचं आणि तेवढंच संपवायचं त्याच्यामध्ये. संध्याकाळ परत सकाळला नाही खायचं हे बघा. ही कढईमधनं मी काढून घेतली भाजी आणि थंड करून घेतले. तेलामध्ये घट्ट पिळून टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. पाणी काढून टाकते म्हणजे लवकर गरम होते ना. आणि हे एवढा कांदा, मी 3 पळी तेल टाकलं, कारण तेवढं ह्या कांद्याला ना तेल लागतो, म्हणून मी तेल जास्त टाकलं थोडं. हे बघा छान कांदा लालसर झाला आहे, सोनेरी कलर आला कांद्याला. आता मी ही त्याच्यामध्ये भाजीची टाकते. अशी घट्ट पिळून घेते, कारण त्याचं पाणी काढून टाकायचं आहे. कडू असतं की काय माहिती नाही, पण पालेभाजीचा मुलं गावठी भाजी असेल ना, तिला सहसा तर उकडवूनच घ्यायची, कारण ती शिजायला कठीण असते. कवळी असेल तर ठीक आहे, एकदम कवळी. हे थोडी मोठी पानं होती म्हणून मी उकडवून घेतली. हे बघा असं मस्त कांद्यामध्ये परतून घ्यायची तिला. आणि कांदा भरपूरच टाकायचा पालेभाजीला, की छान लागते भाजी. हे बघा असं. याच्यामध्ये वरून हळद टाकणार आहोत आपण. हे बघा याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आता थोडीशी. आणि वरून टाकणार आहोत मीठ. कांद्यामध्ये मीठ नाही टाकलं कारण ह्या पालेभाजीचा अंदाज भेटत नाही मला, मग खारट होते. 1च चमचा मीठ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, एवढंच. लागलं तर वरून घेता येईल. एक चमचा मीठ टाकलं, हळद टाकली पाव चमचा. आता तिला मस्त परतून घेते. भाजी तर तयारच आहे. हे बघा शिजलेली भाजी, जास्त वेळ काय लागत नाही शिजवायला तिला. तरीसुद्धा थोडं पाणी सुटेल, तो आठवायचा आपल्याला त्याचा. तुम्ही याच्यामध्ये खोबराही टाकू शकता, तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर. मी कांदा टमॅटो टाकला आहे, मिरची टाकली ओली, लाल मसाला नाही टाकला आहे. ओल्या मिरचीवरतीच करतात. आणि जर कुणाला आवडत असेल तर खोबरा, आम्हाला नाही आवडत, आमच्याकडे आहे तरी आम्ही ते वापरत नाही, कारण आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की त्याच्यावरती तुम्ही खोबरा पेरू शकता. तर मला प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पण मी सांगते तुम्हाला, तुम्ही टाकून बघा आणि खाऊन बघा, छान लागते भाजी. एकाला आवडलं एकाला नाही, म्हणून आमची साधी सिंपल असते. जर तुम्हाला अजून काही त्याच्यावरती नवीन करायचं असेल तरी पण छान होते भाजी. ही बघा झाली आपली भाजी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला त्या भाजीचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.